Thank you.
काही आरोपीत अगदी प्रमाणे श्री संत सद्गुरू गजानन महाराज यांच्या पवित्र अशा कारणामध्ये चालू असलेला हा भक्ती महोत्सव आणि भक्ती महोत्सव दिवसातील भाऊ माझी सेवा आहे ते माझ्या वाट्याला आहे. सेवेकरता घेतला जो अभंग आहे वऱ्याच्या चिमुरपुत्र निवासी श्रीमंत यवतूर कोपर यांचा 4 टप्प्यात असून यवतूर कोपर आहे भगवंताकडे मागे करतात. आपण चिंतन करण्याचा थोडासा पर्याय असा की गेल्या म्हणजे आताची जी काही पुण्यतिथी महाराजांची ती 114 पुण्यतिथी आणि ह्या पुण्यतिथीचा योगायोग असा आहे ज्यावेळेस महाराजांनी का आपला देह विसर्जित केला तोही दिवस होता 8 सप्टेंबर 1910 आणि आजचाही दिवस जो आहे 8 सप्टेंबर 1924. म्हणजे योगायोग असा आहे महाराजांचा पुण्यस्मरण जो आहे हा योग आलेला आहे की महाराजांची पुण्यतिथी ज्यावेळेस महाराजांनी देह विसर्जित केला तोही दिवस होता 8 सप्टेंबर 1910 होता आणि आताचा जो दिवस आहे तोही का 8 सप्टेंबर 1910 दिवस बदललेला आहे पण तिथी मात्र तीच आहे. बोलता बोलता महाराजांनी आपला देह विसर्जित करून 114 वर्ष पूर्ण आणि हे 114 महाराजांचं पुण्यस्मरण किंवा समाधी संचलन सोहळा आहे. समाधी संचलन सोहळा आपल्याला माहिती आहे सर्वांना पुढे बोलायचं आहे की आपल्या या सप्ताहात बघा आपल्या ज्या मंदिरामध्ये आपण याची सेवा करतो आहे त्या मंदिराची ज्यांनी रचना केली त्या मंदिराचे संस्थापक असणारे आमच्या आदरणीय पूजनीय वैकुंठवासी श्री भक्तपरायण श्रीधर वक्ते अर्थात आम्ही नगरलिका स्वामी दिव्यानंद सरस्वती यांनी एक आश्रम स्वीकारल्यामुळे स्वामी दिव्यानंद सरस्वती यांनी एक आश्रम स्वीकारला होता. त्यांनी यासाठी स्थापना बघा 31 जानेवारी 1980 ला निका प्रातस्मरणिका शिवशंकर भाऊ यांच्या हस्ते स्थापना केली. शिलान्यासाची स्थापना 24 जानेवारी 1980 ला आणि आपला देह विसर्जन त्यांनी केला 31 जानेवारी 1924 ला. जसे महाराजांचं म्हणणं आहे मी देवाचे मानू नका भक्ती तर करू नका. महाराजांनी सांगितलं आहे परंतु आपण म्हणतो की आता आपण त्यांचं सोडा आपला ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असतं त्या आपल्या आईवडिलांना देह विसर्जित झाल्यानंतर नाही का आपण पुण्यस्मरण लागलं ते गेलेले असं मानू नका आणि त्यांच्या प्रतीने का आपली कृतज्ञता राहावी त्यासाठी त्यांचं स्मरण होणं गरजेचं आहे. आणि 7 दिवस भगवंताकडे सेवा केल्यामुळे भगवंताकडे दान मागण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे उपांत्य दिवस भगवंताकडे दान मागायचं असतं आणि या कालावधीत बघा कोणतेही उत्सवाची सांगतात ही कार्याचं कीर्तन आहे आणि उपांत्य दिवस आहे आणि त्याचा कार्याचा आज खरंच मी असं धन्य मानले माझ्या संगीत आज सुंदरची गायक बोलली आहे की मगाशी बोलून गेलो की आपल्या संस्थापकाचे असणारे का प्राचार्य श्रीधर वक्ते असतील आणि विद्यमान असणारे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण वक्ते असतील की आपले एका हिंदी काका असतील यांच्या अधिक परिश्रमातून अगदी त्यांच्या तपशिलेचे फळ आहे की म्हणजे लोक लागलेले द्वारे त्याचा वेळ गेला करणारे आणि त्यांनी का त्यांच्या ज्या तपशिलेतून निर्माण झालेले का हे सर्व का फळ आहे आणि मात्र का फळ मात्र का त्यांनी तपशिले केली पण फळ मात्र का आपण साठवा आहे. आणि आपल्या स्वतःमध्ये का सूत्र असलेले का घेतलेलं असतं का आपल्या स्वतःला लाभलेलं का आपल्या समाजाचं रचना असणारे का नवीन आहे. मी नेहमी कुठे सांगत असतो की ज्यांनी श्री क्षेत्र संभाजीनगरमध्ये का वारकरी साम्राज्याचा जिवंत ठेवला असेल तर आमच्या का साम्राज्याच्या अनुस्मरण का आमचे गुरुवर्य कृष्णाजी महाराज आकडे असतील आमचे प्रेमशी असणारे परम मित्र पोपट महाराज ठाकरे आहे आमचे का
ज्यांच्या आवाजाने आपण जो आवाजाने चालू करत असतील बरं का, पण ते आवाजाने चालू करत महाराजांना म्हणतो त्यांना समन्वय करशी शांती प्रभाव म्हणतो असे पुरेकर बाबांचा निकाल आज अभिनेत्रीचा सोहळा आहे. आणि शांती प्रभाव पुरेकर बाबांचा निकाल हा 94वा अभिनेत्रीचा सोहळा आहे. आता मला एका गोष्टीची प्रकार टाकायचा आहे की मला पुरेकर बाबांचा निकाल सोहळा झाल्यामुळे तुमचा आठवण आठवतो किंवा आपण आपल्या आज या आपण या संपूर्ण महाराष्ट्राचा घडीका त्यांचा अभिनेत्रीचा निकाल शब्दात आपण प्रदान करूया. शांती प्रभाव ही जी पत्नी आहे हे नाथ महाराजांना प्रदान केले. नाथ महाराजांना तुम्ही आपण बघितलेलं नाही किंवा त्यांनी काही साम्राज्याची आपली वाचन शिक्षण संस्था स्थापन केली. आपली वाचन शिक्षण संस्थाचे संस्थापक प्रातःसंधी गुरुवार असतील, प्रातःपणे बाबासाहेब दांडेकर असतील, आपण बाबासाहेब दांडेकर आठवण पण नाही होतं संभाजी क्षेत्रात का हे सर्वस्व मुंडा एका येऊन गेलो होतो महाराष्ट्रात यांना आपण बघितलं नाही. पण आज जर साधकाची मायबाप पण आपण त्यांच्याकडे बघतो, समन्वय वर्षांना आपण त्यांना सांगतो शांती पर्व पुरेकर बाबाजी आहे त्यांना शांती पर्व ते म्हणतात. प्रातःपणे योग्य खरडे बाबाच्या मुखात सहज ते पाकड असतं की नाथ महाराजांना शांती पर्व एक पती प्राप्त झाल्यानंतर शांती नावाची जी मुलगी जर जन्माला आली असेल तर पुरेकर बाबांच्या बघा पुरेकर बाबांच्या निमित्ताने जन्माला आली. आपण मोठं प्रमाण हे सांगायचे मार्गदावने गेले आधी दयाळाने संतने वेळेवेळी बंदे चालवायला नवरे म्हणतात पुढे काही आपण प्रमाण म्हणतो. पण आपण एका संत वाचनाला जरी बघितलं नसत तरी त्यांच्या रूपाने यांना आपण एका त्यांच्या रूपाने यांच्यात बघायचं आणि हे जसं सांगतात तसं आचरण करायचं. की सत्वविधान महाराज संस्थान श्रीकृष्ण मंडळ शिक्षक संस्थानगड यांच्या वतीने निकाल मी महाराजांसमोर असं केले का मी महाराजांची मागणी करतो की त्यांना 94 वर्ष नाही त्यांचं शताब्दी हो ही जरी का त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू. कारण पुरेकर बाबांचं निकाल आपण प्रमाणित असतो. पुरेकर बाबांच्या मुखाचं वाक्य वक्त्याने किंवा निकाल तुम्ही साम्राज्य पाहिजे काढा आता मला सोडून ठेवलं वाईट का वाटून कोणी सांगतो का मला आठवड्याच्या व्याकरण स्वतः एक गोष्ट अपेक्षित होती की जगद्गुरु तुकोबांचं ते शतपत्र आवडत वस्तुबाईंचा सोहळा याच्यामध्ये कोणत्या तुम्हाला दर्शन घडवावं त्यांच्या मुखाचं वाक्य कारण पुढे बघा गत वर्षामध्ये शांती प्रभू एकनाथ महाराज यांचा चतुर्मुखी रौप्य महोत्सव संपल्याने साजरा केला. त्यांच्या मुखातून जी त्यागंगा स्फोटी केली एकनाथ महाराजांना 450 वर्ष पूर्ण झाले तोही साजरा झाला. त्याच्या बरोबर 1 वर्षापूर्वी चौघा भावनांचं बघा सप्तशतकोत्तर महोत्सव बघा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव सांगण्याने साजरा केलं होतं. आणि त्याप्रमाणे जे गतवर्षी आपण वर्तमान वर्ष आहे जगद्गुरु तुकोबांचा 30 महोत्सव वैकुंठ सोहळा आहे आणि गेल्या कोकणापासून अगदी मागील तारीखला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव साजरा झालेला आहे.
आज मागून होतो. काही ठिकाणी मी मला 2017 साली एक असा अनुभव आला की ज्यावेळेस मी जो पाहिजे चरित्राचं देवाचं दर्शन घडवायचं मला मला खूप झालं म्हणते आता मी त्यांना सांगितलं खूप नाही झालं ते आहे म्हणून आपल्याकडे खूप आहे सर्वांना ज्ञान आहे की आपण का आपल्या साम्राज्याचा विशेष होत नाही असं की पर्यटक वाढवतील कोरोना तपशील पण म्हणता येईल की वारकरी शिक्षण संस्थेचे काय शताब्दी वर्ष असेल त्या जवळपास शताब्दी वर्ष याची नोंद का आपल्याला आणि पुणे का मग बोलून गेलो की माऊलींचा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव सोहळा आहे त्या वर्षामध्ये गोकुळाष्टमी आणि विजयपासून जगद्गुरु उपायांचा त्रिशतकोत्तर महोत्सव सोहळा आहे हे याच्यासाठी सांगत आहे की ज्यांचा 94 विष्णू सोहळा आहे त्यांनी आपण एका जीवनिका अगदी सांगण्याची भेट केलेला आहे असे समन्वय वर्षी साधकांचे मायबाप शांती परम पुढेकर वाढवण्याच्या लोकांचं वाक्य आहे वाक्याने या ठिकाणी दुसरं काही नाही सांगितलं चालेल पण आपल्या सांगण्याचं विशेष जीवनिका ती कर्तव्य आहे जगद्गुरु तुकारामांच्या जीवनाचं एका थोडक्यात आपण दर्शन करू आणि महाराजांनी आज्ञा केलेली आहे किंवा ज्यांच्या निमित्ताने का ज्यांचा 114वा समाधी संजीवन सोहळा आहे तर नंतर आपण का जसं महाराज बोलून येतील जसं महाराज सांगतील त्याप्रमाणे आपण का महाराजांच्या जीवनाचं दर्शन करू आणि तदनंतर जर उरलेली वेळ असेल तर आपण संध्याचा प्रयत्न संपूर्ण निघून झाला त्यालाही 150 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच वर्षी जनार्दन स्वामींना देव विसर्जित केला म्हणजे जनार्दन बघा आपण जे नाथ चरित्र उत्सव काही विशेष लावलेली आहे 5 जन्म काय घडले जनार्दन स्वामींचा जन्म वाढदिवस आहे फाल्गुन षष्ठी जनार्दन स्वामींनी आपल्या जीवनामध्ये साधना करून भगवंताचा दर्शन झालं तोही फाल्गुन षष्ठी आणि जनार्दन स्वामींनी आपला देव विसर्जित केला तोही फाल्गुन षष्ठी जनार्दन स्वामींची आणि नाथाची भेट झाली तोही फाल्गुन षष्ठीवर काढली म्हणून नाथ महाराजांनी आपल्या हयातीमध्ये जर बघा सद्गुरूचा जन्माचा दिवस सद्गुरूचा दर्शनाचा दिवस सद्गुरूची पुण्यतिथी म्हणून आपल्या हयातीमध्ये नाथषष्ठीचा उत्सव चालू केला आणि शेवटी 1497 ते 1531 पर्यंत मी 24 वर्ष षष्ठीचा उत्सव चालू केला शेवटी 1531 ला नाथ महाराजांनी देव विसर्जित केला गतषष्ठीला एका 31 मार्चला त्यांना शास्त्रोक्त पूर्ण होऊन गेले त्यानंतर शेवटी 1530 ला या पुत्रावरती जगद्गुरु सोहळा होता जगद्गुरु तुकारामांनी 21 प्रपंच केला 1530 ला जन्माला आले 21 प्रपंच केला 21 भक्तीची साधना केली वयाच्या 30व्या वर्षी जगद्गुरु तुकारामांच्या मुलाला अगदी आवडीचे लग्न झाले शेवटचा
जागोसाठी केला होता हात. मग जगद्गुरु तुकोबांना महात्म्य वयाच्या 30व्या वर्षी जी अभंगाची रचना निघाली केव्हा निघाली? या साधना पोचल्यानंतर बघा संतांनी अगदी कोणाच्याही जन्मासाठी कोणाची पुण्यतिथीसाठी का अभंगाची रचना केलेली नाही. मी वारकऱ्यांना हातून विनंती आहे, नवे नवे तुकोबांच्या भक्तीत सांगतो लागून या पाया बाकी विनंती आहे, ज्याच्या काळात तुम्हाला नाही त्याच्याने का अंत्येचं भजन सुद्धा करू नका. कारण का अर्थ प्राप्त होईल पण तुमचं असलेलं पुण्य त्याला देता येईल. आपण काय करतो जे बघा आता भगवानचे पद्धतीने बोलायचं आपल्याला, पण मला सांगायचा मुद्दा असा आहे तुम्ही जीवनामध्ये जे काही आपल्या जीवनामध्ये साधना केलेली असते संस्कृतीच्या कोपडे नवताच्या कोपडे किमान ती साधना तरी आपल्या जीवनाला का सत्कार्य लागता यावी यासाठी का किमान आपण एका सामन्याचे पायी आहोत तर सामन्याची बऱ्याच वेळा काय आपली वारकरी मंडळी का काही विचार करत नाही, फक्त काय मिळतं आहे काय मिळण्यापेक्षा का करणं महत्वाचं आहे. साधना केल्यानंतर साध्यापर्यंत पोहोचले, 31 प्रचार केला आणि वयाच्या 41 वर्षी विषय 1571 सदैव वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबांना जाऊन का त्रिशतकोत्तर 375 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणून आपण त्यांना नतमस्तक करू आणि पुढे का सद्गुरु पहिल्या माझ्या पूर्णकडे बघू. ज्यांना 94 वर्ष झालेले आहे साधकांचे मायबाप आहे ते प्रातस्मरणी का मुक्ताई स्वरूपी का हरिबाबा सांगतात की शांती नावाची मुलगी नाही का जन्माला कोणाच्या रूपाने आली तर पुढे बाबांच्या नावाने हा काय महात्म्याचे का जीवनाकडे बघण्यासाठी का त्यांचं दर्शन झालं त्याला त्यांनी संत महाराज गेल्या 2 वर्षापूर्वी का प्रकटनाचा औषध साधून का महाराजांना धर्मकथा होती आणि सत महाराजांनी अशी तळमळ पाहिजे होता. बरेच जण आपण तळमळ करत असतो का पण अशी तळमळ पाहिजे एकाच्या कैवाडे उघडी भरताची आपल्याला माहिती की भागीरथाने गंगाने काय स्वर्गातून आली त्यांच्या
धर्मांसाठी आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्या पुढेकर बाबांचं आगमन आपल्या शहरामध्ये झालं, महाराजांनी फक्त सांगितलं की पुढेकर बाबा आलेले आहेत. पुढेकर बाबांचं जरी नाव घेतलं पुण्यवंत व्हावे नेता सत्यनारायण जे म्हणावे म्हणून नाही का, मग तुम्ही म्हणा की आता महाराज 114वा समाज संजीव सोहळा आहे, आपण महाराज दरबार चालले का, महाराज बोलले नाही का, आता मला माहिती तेवढं नाही का, जेवढं महाराजांनी माझ्या पत्रात टाकलेलं आहे मी तेवढं सांगणार, माझं स्वतःचं पत्र ते काही नाही हे सांगणार, तो जे काही आहे ते महाराजांचं आहे आणि ज्याच्यामध्ये किती असं चुकीचं असेल ते माझ्या चुकीचे दोष होणार. महाराजांनी दादांना सांगितलं, मी मगाशी योगायोग सांगितलं तुम्हाला की 8 सप्टेंबर 1910ला महाराजांनी आपल्या समाधी संजीवनी घेतली आहे. समाधी संजीवनी महाराज समाधी आहे हे संजीवन आहे बघा, कारण जसं तुम्हाला योगायोग सांगितलं काय 8 सप्टेंबर तसं महाराज भूतलावली आले वयाच्या 20व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1878 साली ह्या भूतलावलीला प्रकट झाल्याची शेगाव आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पुण्यतिथी कोणाची साजरी करतो, जयंती कोणाची साजरी करतो आणि श्राद्ध कोणाचं करतो. सर्वांना ज्ञात आहे की भूतावरती येणाऱ्या 3 वर्ग पडतात, जीव येत असतो, देव येत असतो आणि समूह येत असतो. जीवाला येण्याचं कारण काळीच्या प्रमाण, भगवंताला आणण्याचं कारण काळीच्या प्रमाण आणि संत मग तुम्ही म्हणाल जीवाला हे काय लागतं, त्याला सर्व जिथे आपल्याकडे सुभाषित कर्म घडलं आहे त्या कर्माचा पूर्ण झाल्याशिवाय ते नष्ट होत नाही, पण त्याचे काही शिल्लक राहिलेलं कर्म त्या न्यायाप्रमाणे मला भूतावरती यावंच लागतं. याला शास्त्रामध्ये अडीच्या प्रमाण सांगतात. दुसरा जो वर्ग आहे तो भगवंताचा नाम लागतो, भगवंताला परिचय घ्यावा लागतो, मग भगवंताला परिचय करावा लागतो. ज्यावेळेस भूतावरती काही विषम परिस्थिती निर्माण झाली असते, अशा विषम परिस्थितीमध्ये आपली मुस्लिम भगवंताला सांगतात, कारण भगवंताचं रूप सुरू आहे निर्गुण निराकार, पण निर्गुण असून नाही का तो सगुण धारण करतो. संत मात्र सांगेल आला रूपा आणि आला सोपा, कारण त्याला माहिती आहे कारण आपल्याला सरळ सरळ सांगितलंय निर्गुणाचा बोध कठीण, इथे जन्माच्या ऐवढीच पडत नाही तर निर्गुण भगवंत कधी कळेल. मुख्य प्रयोजन फक्त भक्ताच्या रक्षणासाठी येत असतो, पण आनंद आहे ना मग तो तुला निर्माण करतो आणि धर्मिकांना धर्माची स्थापना करून जातो. तिसरा वर्ग आहे संत महात्मे. संत महात्मे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आपल्याप्रमाणे जीव म्हणून जन्माला येत असतात, पण याच धर्माने जन्म संपून याच मरणाने मृत्यू संपून आपल्या आनंदात रमून राहतात, त्यांना संत म्हणतात. माऊली त्याने शिकवले म्हणतात जन्मेची जन्म निवावी मरणे मृत्यूवारी आपण याच जन्माने तुम्ही आपण जीव जन्माला येतो, पण आपण या जन्माने जन्म संपवत नाही आणि या मरणाने मृत्यू संपवत नाही, म्हणून आपण काय जीव आहात. संत महात्मे तुमच्या आपल्यासाठी जन्माला आले, पण आपल्याला माहिती मग या इथे येण्याचं कारण तरी काय, पुढचं हे जग न टेकवे डोळा येतो कळवळा म्हणून या अद्वैत स्थितीमध्ये सांगितलेली
म्हणजे आनंदच देते. आपण तुम्हाला तो जसं बघितलं एखादा नाही का लॅपटॉपचा माणूस झोपी द्यायला तयार नसतो, लॅपटॉप झोपी द्यायला नसतो. मग तुम्ही सांगा संत महात्म्याचं अंतःकरण किती उदार असेल. येथे उपकारासाठी आले घरला वैकुंठे. आणि आल्यानंतर नाही का येण्याचं कारण काय तर पुढे काही जणांना घेऊन येणार तुमचा उद्धार करण्यासाठी का ह्या उद्धारावर असताना महात्मे नसतात. कोणत्याही रूपामध्ये असेल तद्वत असली का सद्गुरू गजानन महाराज इसवी सन 1878 मध्ये 23 फेब्रुवारी 1878 मध्ये सर्वांना ज्ञात आहे वयाच्या 20व्या वर्षी शेगाव क्षेत्रामध्ये एका प्रकट झाले सर्वांना ज्ञात आहे. संत महात्म्यानंतर नाही का आपल्याला सर्वांना जास्त का सद्गुरू गजानन महाराज प्रकट झाले शेगाव नगरामध्ये प्रकट झाल्यानंतर की ज्यावेळेस तिला पंकटलाल असले पंकटलाल स्वामी काय पायगवणाची काय पुण्य असं कारण त्यांचे शेजारी होते रामी बघा रामजी देशमुख त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं अशी व्यक्ती आहे कशी व्यक्ती ज्या त्या व्यक्तीचं वर्णन केल्यानंतर राममुनीचे गुन्हे झाले लोकांनी आपण हुशार असायचे होता. ज्याप्रमाणे आपण विचारतो महाराजांना विचारतो महाराजांना विचारतो आम्ही की आम्हाला प्रमाणपत्र एखादं थोडं असेल थोडं सोडण्यासाठी काय एखाद्या आपल्यापेक्षा नाही का वयाने श्रेष्ठ असतील ज्ञानाने श्रेष्ठ असतील आणि पंकटलाल स्वामी का त्यांच्या जीवनात घडलेली घटना झाली काय घटना सांगितली का सर्वांना माहिती आहे की सोबत दामोदरपर्यंत कुलकर्णी आणि स्वतः पंकटलाल स्वामी का रस्त्याने जात असताना कारण प्रसंग काय होता देवीदास पादुकांचा वंश त्यांच्या घरी आणि मुख्यसंतीचा प्रोग्राम कार्यक्रम असल्यामुळे का कार्यक्रमाला सर्वांना भोजनाचा आनंद असल्यामुळे का अगदी भोजनाच्या पत्रावरच्या पत्राला पंक्ती चाललेली आहे आणि अशा पंक्तीमध्ये का अगदी भर उन्हामध्ये महाराजा समयामध्ये झण वेळी भेटत असते. उन्हाचं बघा 23 फेब्रुवारी वराडाच्या म्हणजे का वराड का आपण विदर्भ नाही म्हणजे वराड का म्हणायचं पूर्वीच्या काही लोक म्हणायचे वराडाने म्हणायची येथील दुर्वाणीतून सांगितलेले आहे की दुर्वाणीतून असे आहे की तुमच्या जीवनाला क्षणोक्षणी बोध देऊ शकतात नवे तुम्हाला जागा करू आणि म्हणजे का एकदा पादोपायच्या माझ्यावर मनाने एका उदार होता बघा एखादा माणूस काय एखादं कोणत्याही कार्यामध्ये जर स्वतःला जपून द्यायचं असतं माणसाला स्वतंत्रता पाहिजे उदार पाहिजे आणि संपन्नता पाहिजे. अगदी तेजस पादोपाय का मनाचा उदार होता श्रीमंत होता अगदी मुख्यसंतीयुक्त मुलाच्या मुलगा अगदी गुणाच्या पंक्ती बसलेले आहे. ज्यावेळेस पंकटलाल स्वामीचं पहिल्यांदा त्यांच्याकडे लक्ष गेलं अगदी कच्च्या केलेला धोका असा होता त्याने भक्तिगत पाहिलेलं नव्हतं असं वर्णन करतात आणि मग त्या शिका आणि आपल्या आनंदात रममान राहतात संत महात्मा बघा की बघितलं आपण आम्ही शांती प्रमाण पुढे वापरला आपण बघितलं काय त्यांच्या अग्नी का मस्त मध्ये ते आनंदात राहतात. मी डिपेंड करतो की त्यांचं वर्णन करत तुम्ही कोणाचे वर्णन करत नाही फक्त जे वर्णनातलं त्यांचं वर्णन करतो की मी समाजाने शब्द असतात का आमच्या महान समज होते तुझं होते मी मुद्दा शब्दात गेल्यानंतर नाही का हरे स्मरण होतं आणि आनंदी क्षेत्रात गेल्यानंतर पुरेच्या बाबांचं नाव माझ्या आवर्जून ओळखा आणि मग जास्त का आपल्या आनंदामध्ये का असताना अगदी उन्हाळ्यात बघा जीवाची नाही तिथे होत आहे पण हे आपल्या आनंदात क्रममान आहे आणि अगदी जे काही पुस्तक दुसऱ्या पत्रावळी होत्या त्या पत्रावळी जे टाकल्या जायच्या एक अन्न वेचून खात त्यातून महाराजांना एकच बोध द्यायचा होता अन्न हे परब्रह्म. आज आपण अन्न हे परब्रह्म बघा जेवढं लागतं पोटात तेवढं घ्या टाका आज बाळाची गरज आहे कारण बरीचशी मंडळी आपण बघितली तर एक वेळा उपाशी राहून आपलं जीवन जगत आहे आणि आपण जर बघितलं काही ठिकाणी लग्नाच्या आपण कितीतरी वाया जातो मिळत नाही म्हणून वाया जात नाही का पण का आवडपणा माणसाचा असा असतो की आपल्याकडे मागे किती लोकांना मिळेल मागच नाही लोकांना विचारच करायला असतो कारण विचार बघा विचार नसल्यामुळे का अण्णाचे नासाडे होते पण महाराजांनी का इसवी सन 1878 मध्ये का हे सर्वसामान्य जनतेला पटवून दिलेले आहे.
पाणी का वाढवून ज्यावेळेस पाणी वाढवण्यानंतर का महाराजांसमोर ठेवलेलं आहे. महाराजांनी का सर्वांनी का पात्रांनी का एकत्र केलं. कसं केलं? गोकुळाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. एके दिवशीचा प्रसंग भगवान श्रीकृष्णाने रडायला लागले आणि ते का भगवंताची का लीला सांगितलेली आहे. पण ती जर लीला नाही का भक्ती विजय ग्रंथांत झाली. पाणी प्यायला देऊ का? महाराजांनी सांगितलं धर्म आहे. काय धर्म सांगितलं? जेवणासाठी धर्म असा आहे. एखादा जर कोणी पंक्तीला वाढत असेल तर अन्न वाढल्यानंतर का पाणी दिलंच नाही. ज्यावेळेस पंकजला म्हणाले तुम्हाला मी पाणी आणू का? त्याने सांगितलं खऱ्या अन्नातलं जर तुम्ही जर अन्न दिलेलं आहे, अन्न दिल्यानंतर का पाणी देणं हा त्याचा धर्म ठरत असतो म्हणे. मग पाणी आणायला नाही का दामोदर कुलकर्णी आतमध्ये गेले बरं का देवीदास पाटोळकरांच्या घरामध्ये वाळवा टाकलेलं. आज सुद्धा वरणामध्ये का पूर्वी वरणाचं भान वेगळं होतं का वाळवा टाकलेलं पाणी आणलं. तोपर्यंत महाराज नाही का अगदी एका ओढ्यावरती गेले की जिथे एका जनावर पाणी प्यायचे गडून झालेलं पाणी. पण महाराजांनी यथेच्छ पाणी पिलं. तुमचा बघा पाणी पिलं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज ते पाणी पिऊ नका म्हणे. काय म्हणून त्या पाण्याला त्यांनी सांगितलं हे तुम्ही म्हणा म्हणे. संत महात्म्यांनी का काय खातो कशासोबत खातो आणि काय पितो कशासाठी खातो. त्यांच्या पायाला तोडून घ्यायला तयार झाले आणि महाराज का वायू वगैरे का पडत आणि गेल्यानंतर का महाराज निघून गेले. पण माता का तेवढंच पहिलं दर्शन कोणाला बंकट घडल्यानंतर त्याने का अगदी बेचैन झालेला होता. घरची का श्रीमंती होती. वडील सावकार होते बरं का ती बंकटला स्वामीचे सावकार होते. बंकटला स्वामीच्या वडिलांच्या लक्षात आलं अरे त्या बंकटाला आपल्या घरी काय केली आहे आणि ज्यावेळेस आपल्या घरात सोडून मुलाला असा सैल होत असेल तर वडिलांची इतकी कर्तव्य आहे की मुलाकडे लक्ष द्यावे. त्याने सांगितलं आणि मग शेजारी का एक रामजी देशमुख का उदारपणाचे होते श्रीमंत होते आणि त्यांनी सांगितलं बंकटाला झालंय काय. मग त्यांनी झालेली घडलेली घटना का सर्व त्यांना कथन केलेली आहे आणि मग रामजी सांगू लागले की तो महात्मा जो बघितला आहे तो महात्माने प्रत्यक्ष भगवंत आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि मग त्यामुळे का मग मला त्यांना घरी कसा आणता येईल आणि वडिलांचं म्हणून का त्याच्या काही वृत्तांतर केल्यानंतर वडिलांनी त्याला अनुमती मिळालेली आहे. हा जो महात्मा आहे ज्यावेळेस तिला तुमच्याकडे का तुला कुठे भेटला तर नक्की त्याला आपल्या घरी घेऊन अगदी काही दिवस वडिलांचा सुरुवात जो गेल्यानंतर का भगवान शंकराच्या मंदिरामध्ये का गोविंदबुवा ठाकरेंचं कीर्तन होतं आणि गोविंदबुवा ठाकरे यांच्या कीर्तनाने का अगदी बंकट स्वामी निघालेले आहेत. बंकट स्वामी निघाल्यानंतर सोबत का पितांबर
नावाचा नाही का शेती होता बरं का. भोळा होता, भाविक होता. भोळा होता पण भाविक होता. असा भोळा तो भाविक असेल, भोळ्या भाविकाला बघून तो दर्शन देत असतो. एक फरस होता तिकडची भाषा बघा. फरसावर ते का महाराज ते का बसलेले त्यांना दिसले. जसे महाराज त्यांना बसलेले दिसले यांचं गाण्याकडे का साकारला तो घातलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला काही खायला आणू का. आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं सर्व माळी तो सजवलाय म्हणे, सजवलाय घर आहे तिथून मला झुणका भाकर आहे. आणि म्हणून महाराजांना जो काही प्रसाद दिला जातो त्यावेळेस कळालं की महाराजांना काही भाकरीचा प्रसाद आवडतो. झुणका भाकर आलेली महाराजांनी का झुणका भाकर खाल्ल्यानंतर त्यांनी सांगितलं काय सांगितलं पितांबर शिंदेला सांगितलं समोर का जपकाय काय जपकाय हा तुंबा घेऊन जा आणि तुंब्याला का भरून पाणी आहे. पण सांगितलं तुंब्यामध्ये का गोंधळीचं पाणी भरून त्यांनी सांगितलं तुंबामध्ये एवढं पाणी एवढं पाणी तिथे आणि त्यांनी जे पाणी आहे ते पुराणी सर्व ऋण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं जेवढं सांगितलं तेवढंच ऐकायचं. ज्यावेळेस पितांबर शिंदेच्या आज्ञेने का ओढ्यावर केलेलं आहे बघितलं तर तुंबा पुढे एवढा खड्डा नव्हता पण जिथे तुंबा ठेवला जायचा तिथे तुंबा भरून यायचा. हा पहिला चमत्कार. संत चमत्कार करत नाही आणि जे चमत्कार करतात ते संत पहिला चमत्कार पहिलं दर्शन चमत्कार जर पूर्ण दिला असेल तर ते पितांबर शिंदेला दिलेलं आहे, पितांबर आहे संकटित झालेला आहे. आणि मग त्यावेळेस का त्यांनी पाणी दिलं त्यांनी काय केलं मग महाराजांनी सांगितलं अरे डॉक्टरटा म्हणे मांडीची आपल्याला पिठलं भाकरीचे काय काढतो म्हणे तू काही ब्राह्मणाला पावती काही दक्षिणा देणार का नाही. आणि त्यावेळेस त्यांनी का दुधुंडी नावाची का मुसलमानी झाली तेवढे ज्ञानीची का पंकज स्वामीने का महाराजांच्या हातावरती दिलं तेवढी. महाराजांनी सांगितलं हे मला दक्षिणा नको म्हणे, तुझ्याकडे जी दक्षिणा होती म्हणून मी तुझ्याकडे आलो आणि तुला भेटलो नसतो. तुझ्याकडे कोणती दक्षिणा होती अंतरी प्रपंचामध्ये तर बहिरंग आपण होतो पण परमार्थामध्ये का अंतरंगाशिवाय बसून भेटत नाही. बरेच दृष्टांत देता येतील. मला महाराजांच्या जीवनात दर्शन आपल्याला घडवायचं आहे. तर नंतर महाराजांनी सांगितलं बघा जे तुमच्याकडे होतं म्हणून तुम्हाला परत भेटू बघा आणि परत कोणाला भेटत नाही. आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही ज्याच्यासाठी इथे आला त्यासाठी तिथं श्रवणासाठी आला. गोविंद टाकडीकरांनी का की ज्यांच्या कीर्तनामध्ये का शारण धन असायचं एवढी त्यांची ख्याती होऊ शकतात. आणि गोविंद आणि टाकडीकरांनी कीर्तनाला प्रारंभ केला आहे. भागवत आचार्य एकादश स्कंदाच्या एका श्लोकावरती निरूपण चालू की भगवंताने का विठ्ठलगडी भरला एका ठावला हिरवला आजीला सृष्टीने पाहिला विठ्ठल अगदी का हे प्रमाण घेऊन का अगदी कीर्तन रचलेलं होतं बरं का. पण एकादश स्कंदाने का अगदी निरूपण सांगत असताना पूर्वार्धी गोविंद टाकडीकरांनी सांगितला आणि उत्तरार्धी का महाराजांनी की त्या खडका बघा त्या फरसावरती बसून का जसा का तसा सांगितला. ज्यावेळेस का उत्तरार्ध ऐकलेला आहे त्यावेळेस गोविंद टाकडीकरांनी का अगदी आपलं व्यासपीठ सोडलं आणि भगवंताकडे आले. भगवंताला साष्टांग दंडवत केल्याचं त्यांनी सांगितलं बघा अगदी तुम्ही इथे बसू नका, तुम्ही आत मंदिरामध्ये चाला. त्यावेळेस
कथेपर्यंत किंवा टीका जसं सांगावं तसं आचरणात आलं. बोले तैसा चाले त्याची मंदा की पावले. बऱ्याच वेळा कीर्तनकार सांगतात कीर्तनात प्रमाण देतात बरं का, पण आचरण कसं सांगता येत नाही. आचरण करावं जसं सांगावं तसं आचरण करावं. आणि मग गोविंदराव टाकरेकर आपल्या व्यासपीठावर आलेले आणि त्यांनी सांगितलं की हे शेगाव नव्हे खचित हे पंढरपूर आलेला आहे आणि प्रत्यक्ष जगताचा मालक पांडुरंग परमात्मा निघा ह्या तुमच्या की शेगाव नगरामध्ये निघा अवतरले आहे याचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. आणि मग त्या दिवसापासून का पूर्ण गाव निघा भगवंत आपल्या भक्ती महाराजांच्या चरणी लीन झालेला आहे. बाहेर त्यावेळेस आल्यानंतर निघा आपण बघितलं तर व्यंकट स्वामी आणि पितामह श्रीधर महाराज दिसले नाही. महाराज निघून गेलेले आहे. पण त्यावेळेस निघून गेल्यानंतर कारण व्यंकट स्वामींना निघा वडिलांची अनुमती मिळालेली होती. वडिलांची अनुमती मिळालेली का की ज्यावेळेस तुला भक्त भगवान महाराज भेटतील महाराजांना आपल्या घरी घेऊन येऊ. आणि काही 2-5 दिवस गेल्यानंतर एके दिवशीचा प्रसंग संध्याकाळची वेळ झालेली आहे. म्हाताऱ्या माणसाने आपल्याला का अगदी प्रसंगाचे चालले की म्हाताऱ्या माणसाने का नामस्मरण करत आहे. गायत्री का रानातून वरती घरी येत आहे आणि अशा चौकामध्ये का ज्यावेळी भगवंताला बघितल्यानंतर का हा जणू काही रंग सुद्धा आहे भगवान श्रीकृष्ण आहे. गायी अग्निका गायीने विणा घातलेला आहे आणि भगवंत अग्निका गायीने का महाराजांची पाय चाटू लागली. त्याच्यात वर्णन आलेलं आहे की असा प्रसंग बघितल्यानंतर का त्यावेळी का पंकज स्वामींच्या लक्षात आलं. पंकज स्वामींनी का अगदी महाराजांचे चरण धरलेले आहे आणि महाराजांना विनंती करून एका घरी आलेले आहे. तो दिवस होता निघाला सोमवार 23 फेब्रुवारी 1878 ला अगदी पहिलं दर्शन अगदी पंकज स्वामींना झालेलं आहे. आणि त्यानंतर का 28 फेब्रुवारी 1878 ला सोमवारची वेळ आहे आणि संध्याकाळी 5 वाजता निघा महाराजांना आपल्या घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर का प्रदोषकाली जर आपल्या घरी जर एखादा साधू महात्मा संत जर आला तर त्याला विनंती लावता कामा नये. कारण प्रदोषकाली जर एखादा महात्मा साधू जर आपल्या घरी आला तर त्याला भोजन प्रसाद दिलाच पाहिजे. आणि यावर भक्तांना स्वामी विनंती आहे अगदी का हे का दानशूर होते अगदी आध्यात्मिक होते आणि त्यांनी का महाराजांनी का अगदी पूजन केलेलं आहे. हार त्यांच्या घरात समर्पण केल्यानंतर त्यांनी सांगितलं आज प्रदोष आहे आणि प्रदोष काली जर एखादा साधू महात्मा जर परत केला तर त्याच्यासाठी पातक नाही. म्हणून मी त्यांनी काय केलं की तुम्ही का आमच्याकडे का भोजन प्रसाद घ्या. ज्यावेळेस असं म्हटल्यानंतर का त्यांना त्यांच्या मनात परत शंका आली जर कदाचित महाराजांची का त्यांच्या दृष्टीने का ही चंचलवृत्ती होती महाराज जर प्रदोषकाली निघून गेले तर आणि त्याने घरात का सकाळचा निघा काही तुमच्या काही का सुंदर असा स्वयंपाक झालेला पूर्णपणात असते तसंच त्यांनी का ताट घेऊन आणलेलं आहे. ताट घेऊन त्यांना भोजन प्रसाद दिलेला आहे. पूर्ण गाव गोळा झालेला आहे आणि असं सांगितलं जातं की दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारला म्हणजे 29 फेब्रुवारी बघा 29 फेब्रुवारी 1878 29 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता 100 गाडी पाणी उद्योगामध्ये का पाणी गरम केलेलं आहे. कोणी चेंद्रीत लावले कोणी साबण लावत आहे आंघोळीनं स्नान केलेलं आहे. पण त्यांची जी चुलत बंधू होते त्यांना असं वाटतं मी ह्या पुण्यात त्यांनी आग्रह केला. त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज का माझ्या घरी तुम्ही अगदी प्रसाद घ्या. त्यांनी प्रसाद देत असताना कोणत्याही संत महाराजांच्या घरच्या मंडळीला वाटताना त्यांनी सांगितलं शास्त्राने सांगितलं आहे कोणालाही जेवताना आग्रह करणं हे पाप सांगितलेलं आहे. त्यांच्या जीवन भावनेने का ज्यावेळेस का दामू शेट्टीने त्याने बोलावलं त्यांना ताट भरून का जेवढंही ताट भरून आणलं त्यांनी सांगितलं आणि तिने का सांगितलं हा गणप्या हा शब्द जेव्हा महाराज वापरला आणि हा गणप्या आणि महाराजांनी गणगणात बोलले असं म्हणायचे म्हणून महाराजांना नामावून लोकांनी का नामाभिधान दिलेलं आहे.
टाकले तत्वाचा सद्गुरू गजानन महाराजांनी अगदी अखंड बोलणी केल्यानंतर नाही का ते अगदी परत केली आणि ते व्यक्ती का प्रार्थना करू लागले. कारण का समोरच्याची वासना दूर व्हावी. कारण का म्हणजे भगवंतांना सद्गुरू गजानन महाराज त्यांना प्राप्ती झाली आहे. प्राप्ताची अप्राप्ताची प्राप्ती आहे. जीवनामध्ये दोन गोष्टी घडतात बघा. आजच्या अनुभवामध्ये सांगितलं आपल्याला भगवंताकडे आपण प्रार्थना करतो मागणी करताना नाही का दोन प्रकारे मागणी केली जाते. एक योगाची मागणी आणि एक क्षेमाची मागणी. योग त्याला म्हटलेला आहे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम त्याला म्हटलेला आहे रक्षित. जे अप्राप्ताची प्राप्ती आहे त्याचं रक्षण व्हावे. गजानन महाराजांच्या जीवनातील आपण अनेक प्रसंग बघितले. आता मी मला अध्यायाबद्दल सांगायचं म्हटलं हे पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायामध्ये काय काशीचा निका साधूचा निका काशी क्षेत्रामध्ये बघा न कळता तुला कारण महाराजांचं प्रमाण जे सांगितलं त्यांनी सांगितलं की आपला साधूचा कापला काशीचा पोसाक प्रकार पण त्यांनी सहज मनात आणलं आणि तो का राज्याची पूर्ण एका सारखी लपून ठेवली पुढे झोडीमध्ये आणि नमस केलेला होता. पण ज्यावेळेस आम्ही करतो तर मुक्कामीला पायी चालत राहिल्या सेवा क्षेत्रामध्ये आणि सकाळची वेळ होता. सकाळच्या वेळेमध्ये का सर्वांना महाराजांच्या दर्शनासाठी का अगदी रात लागलेली आहे. त्याने विचार केला की मग एवढी श्रीमान मंडळी आहे श्रीमंत मंडळी आहे अशा श्रीमान मंडळीमध्ये माझ्यासारख्या भिकाऱ्याला त्यांनी बोलवावं आणि मी जर कदाचित गांजाचं नाव काढलं तर लोकांना लाखांना काढ. पण संत महात्मे हे अंतर्यामी असावं. अंतर्यामी असतात आणि अंतर्यामी असतील का आपल्या मनात काय चाललेलं आहे आपण बघितला. ज्यावेळेस चिंतामणी देवाने का काळामध्ये जगद्गुरूंमध्ये का बातमी आली चिंतामणी देवाने काय केलं आपण नाही का तुकोबरा गेले का तुकोबराला सगळ्या गोष्टी कळतात का आणि तुकोबराचं आपण समजा ज्ञान आहे की तुकोबराला काय येतं होतं की प्रवृत्ती मार्गाची सगळी फलश्रुती तुकोबराला झाली निवृत्ती मार्गाची सर्व फलश्रुती झाली होती. ज्यावेळेस चिंतामणी देवाने का अगदी तुकोबराबद्दल माहिती कळाली तर चिंतामणी देवाने आपल्या नवऱ्याला सांगितलं तुकोबराला बोलून आलं म्हणे तुकोबराची आपण परीक्षा घेऊ. जर परीक्षेत उत्तीर्ण झाले तर मान सन्मान करू आणि जर परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले तर फजिती करू. ज्यावेळेस का तुकोबराला माणूस पाठवलेला अगदी रस्त्यामध्ये काही पण तुकोबरा जसा माणूस पाठवला तसं तुकोबरा निघाले तर त्या दोघांची भेट झाली. तुम्ही कोण म्हणजे तुकोबरा पुढे म्हणे काय म्हणजे देवाकडे जातो म्हणजे तुम्हाला बोलायला पण मला माहिती देवाने मला बोलत आहे. ज्यावेळेस का चिंतामणी देवाकडे जात असताना चिंतामणी देवाने का ज्यावेळेस तुकोबरा गेले तर तुकोबरा चिंतामणी देव माणसामध्ये होते. तुकोबरा गेली का त्यांच्या गेल्या बैठकीमध्ये बसलेले आहे आणि बैठकीमध्ये बसल्यानंतर का
चिंतामणी देवाची मानस पूजा झाल्यानंतर आम्ही चिंतामणी देव आले आणि त्यानंतर बघितलं बैठकीला आपण कोण आणि देवचं तुकाराम केव्हा त्यांच्या मनात वाक्य निघालं ज्यावेळेस तुम्ही का माळ्याला शिवाजी असते अगदी आपल्याला अहंकार नाहीसा झाला असलं ज्ञानी का गणित प्राप्त झालं त्यांनी सांगितलं माझ्या मनात काय चाललेलं आहे हे तुम्हाला कसं कळालं प्रसंग असा होता यांना कुठेतरी गावाला जायचं होतं आणि गावाला जाण्याच्या आधी माळ्याला सांगितलं होतं की तुझ्याला सुखदेव नको तुझ्याला पाणी पण यांनी तुझ्याला पाणी दिलं नव्हतं हे सकाळी का फिरायला गेल्यानंतर बागेत फिरायला गेले आणि बघितलं तुझ्याला सुटलेली होती आणि त्यांनी माळ्याला बघितलं पण माळी गेल्यानंतर आले स्नानाला बसले स्नान केल्यानंतर का अगदी पूजेमध्ये बसल्यानंतर का अगदी चिंतामणी जो होती का गणपती बाप्पाची सिद्ध महात्मा की त्यावेळेस का एखाद्याची चिंतन उडाल्यानंतर ते गणपतीचं रक्षण द्यायचं असं काही सांगितलं चमत्कार करायचे होता पण त्यांना असं वाटतं यांच्या मनात काय चाललेलं आहे ते मनाला पुरायला कळलं की थोडक्या संत महात्मे या
प्रार्थनेचे प्रकार सांगितले होतात. प्रत्येक समाजाची प्रार्थना ठरलेली आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये का अगदी दिवसातून पाठ आपण आपली वाक्याची संदर्भ आपण हरिपाठ करत असतो का, पण मुस्लिम समाज असा एक प्रघात आहे. जर प्रार्थनेच्या वेळी जर त्यांच्याकडे एखादा अतिथी आला तर ते अतिथी असतो नमाज पडायला घेऊन आपल्याकडे नित्य येणारा माणूस जरी आला तरी आपण हरिपाठाला येणार म्हणजे हरिपाठाला आपण म्हटलं बाबा तुम्ही काल हरिपाठाला पाहुणे आले होते आणि तुम्हाला पाहुणे आले होते, पाहुण्याला जर तुम्ही हरिपाठाला आला तर पाहुण्याला थोडं भुका असतात किंवा तुमच्या घरातून घास खायचं तर हरिपाठाला यावंच लागत असतं. पण आपली तेवढी केवळ भगवंताविषयी असतं की आपण नाही का हे येण्याचं काम आम्ही येतो अगदी मुस्लिम राजाने का अकबर बादशाह अगदी धर्मनिष्ठा होता. दिवसातून 5 वेळा एका नमाज पडायची. अगदी हा धर्मनिष्ठा पगार अवलिया महात्मा साधू महात्माचा नमाजाची वेळ झालेली आणि हा महात्मा तिथे आले. अकबर बादशाह म्हणू लागला चला महात्माच्या नमाज कधी नमाजाला म्हटल्याबरोबर निघाल साधू महात्माच्या मुखातून वाक्य निघाल नमाज तो मूठ पडते. राजाने विचार केला भगवंताची प्रार्थना करणारा मूर्ख कसा असू शकतो. वेळ झालेली होती म्हणून ते निघून गेलेला. निघून गेल्यानंतर राजा निघून गेल्यानंतर नमाज पूर्ण झाल्यानंतर आलेल्या प्रार्थना संपली. दरबार भरवलेला आहे आणि साधू महात्मा दरबाराला बोलवले. त्याने सांगितलं बघा तुम्ही देवाला सोडले देवाच्या म्हणून तुम्ही या देवाचा अनादर करता. कारण मी तुम्हाला सांगितलं देवाच्या प्रार्थनेला आला तर तुम्ही देवाच्या प्रार्थना येणाऱ्याला तुम्ही दुःखाची ऐकून देऊ शकता. मग देवाची प्रार्थना न करणारा शहाणा त्यांनी सांगितलं देवाचा आठव करणारा नाही का मूर्ख दशा. त्यांनी सांगितलं देवाचा आठव करणारा नाही का तुम्ही देवाची प्रार्थना करता किती वेळा करता दिवसातून 5 प्रार्थना करता. हे थोडक्यात नाही का देवाला तुम्ही किती वेळा आठवता दिवसातून 5 वेळा. आम्ही देवाला कधी दिसतच नाही. जो देवा कथा कार्यक्रमातून एक वाक्य चुकलं त्या एका शब्दातून एका काका कोणता वैदिक ब्राह्मणांच्या मुखातून एका वेद म्हणण्यामध्ये थोडीशी चूक झाली ज्यावेळेस महाराज
होते त्यांनी सांगितलं आपण आता वेळा कसा वापरता आणि प्रसंग झाले ज्यावेळेस त्याने त्या साधूने कांद्याचा नवस केला कुठे गेला तर काशी क्षेत्रामध्ये गेला तर तो जर लोक म्हणणार आहे आणि आल्यानंतर एवढ्याने का श्रीमान मंडळी त्याला असं वाटतं आपण नंतर केव्हा राहतो पण भगवान महाराजांच्या लक्षात आलं की कोणीतरी माझा भक्त आहे आणि भक्ताला बोलवून घेतलं बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे ज्यावेळेस आल्यानंतर तो रोटावर येऊ लागला त्यांनी सांगितलं महाराजांनी त्याला सांगितलं ज्यावेळेस नवस करा त्यावेळेस लाग वाटली नाही का तुला की गांजा मला कसा अर्पण करायचा नवस करताना तुला लाग नाही वाटली आता चालवा करावी काय करतो काढपणे तिथून म्हणे आणि होऊ दे त्याचं पारण महाराजांनी त्या सर्व समजले का त्याचं पारण केलं पण गोसावी मात्र भक्त होता गोसावीने सांगितलं मी तुमचा भक्त आहे मला माहिती आहे की संत महात्मे का कोणत्याही गोष्टी व्यसना घेतात चालत नाही त्याला सांगितलं त्यांना व्यसना घेता येत नाही पण एक मात्र नाही का या दिनाला नाही का एक मागणं मागतो या दिनाला तेवढं नाही काय जाणून द्या की माझी आठवण म्हणून नाही का हे तुम्ही का चिल्ली होईल महाराजांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये कधीच तर चिल्ली झाली का बघा बऱ्याच आपण व्यसन करणारे लोक म्हणतात त्यांच्यामुळे पीठ होतो आपल्याला कळत नव्हतं पण महाराजांनी त्याची व्यसना घेतला कधीच ते व्यसन पाडलं नाही पुढे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये सांगता येईल पुढे एक आपल्या समोर ज्ञात आहे एके दिवशीचा प्रसंग नाही का ज्यावेळेस नाही का बघा आपण दुसऱ्या नाही का एक विठोबा पाणी भांडवल होता कधी भगवंताच्या दरबारामध्ये जात असताना ज्या बरेचसे जण म्हणतात आपण सेवा महाराज करत असताना कधी अहंकार करू नका नाहीतर लोक काय म्हणतात ते भगवंताला शंकर समजतात स्वतःला नंदी समजतात आज विश्वासाने असेल का संत का हे संधी आपल्याला प्राप्त झाली आहे पण हे कधीच मनात आणू नका की मी आहे म्हणून तो लोकांना सांगायचा की मी भगवंताची मी सेवा करतो माझ्याशिवाय का भगवंत उठत नाही की माझ्याशिवाय भगवंत काही करत नाही की माझ्याशिवाय हा संसार होत नाही असं मनात कधीच आणू नका आणि प्रसंग काय करतात एके दिवशीचा प्रसंग सद्गुरू गजाननाच्या लक्षात आलं होता की सद्गुरू गजाननांना हे पटत नव्हतं एके दिवशीचा प्रसंग लोक दर्शनासाठी आलेले आहेत त्यांनी सांगितलं बघा की देवाजवळ भक्त आहे लोक आम्हाला समजतात देवाजवळ भक्त आहे पण आपण फुगून जाऊ नये कारण आपण जर फुगलो समजा आपण एका फुलाचं फटाका किंवा दुसरं सांगताय त्यावेळेस महाराजांच्या जवळ नाही का विठोबा म्हणायचं विठोबा भांडवल आहे विठोबा भांडवल माडी त्याचं स्मरण का करायचं की त्याच्या जीवनामध्ये जे दुर्गती प्राप्त झाली कारण संगती त्याला प्राप्त झालेली होती आणि मग ज्यावेळेस का तो आल्यानंतर नाही का त्या लोकांनी आग्रह केला की तुम्ही देवा जवळचे आहात महाराजांना उठवा वाटत पाहिजे तुम्हाला दर्शन देतो त्यांनी महाराजांना उठवलं त्या लोकांनी दर्शन झालं त्यांनी त्यांचा नाही का त्यांचा साध्य करून घेतलं पण ज्यावेळेस नाही का ते लोक निघून गेल्यानंतर नाही का अगदी एक क्षणी ते महाराजांना घेतली आणि अशी काही झोडपला की परत नाही का विठोबा माडी परत आला नाही पण त्या सगळ्या आध्यात्मिकता केलं सांगितलं आहे की विठोबा घाटाला नाही का अप्राप्ताची प्राप्ती झाली होती असा अनुभव झाला आपल्याला ती संगती लावाय अप्राप्ताची प्राप्ती झाली होती पण त्याला रक्षण करण्यात तो असं प्रसंग असा आला अंतकाळी कोणी नसणार का असतील लोक
अगदी रात्रीने 12 वाजता असं काहीतरी रूप धारण केलं. रूप धारण केल्याबरोबर नाही का जसं नाही का हिरण्यकश्यप होता नाही का आपल्याला माहिती आहे. हिरण्यकश्यपाचा जो अवतार नरसिंह अवतार का रूप धारण केलं याची गोपडी वळाली कोणाकोणी लाळ गळायला लागली त्यांनी ते सांगितलं आणि म्हणजे आता काय आता म्हणे वाचण्याची इच्छा नाही म्हणे ते दाखवलं इथे ते जो माझ्या जीवनात पुरेसं होतं आता होतं तुमच्या जीवनाची नीट करून घ्या आणि मग महाराजांनी का त्यांच्या चरणामध्ये हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं आता फक्त काय कर नामस्मरण कर. काय पाहिजे एका चित्ताकडे सर्वसाधारण नामस्मरण केल्याबरोबर का अगदी लोकांना असं वाटतं काय वेळा झालेला आहे पण तक्षणी का त्याला मुक्ती प्राप्त झाली. महाराज का पिंपळ गावामध्ये गेले भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेले पुरा खेळण्याचं दर्शन झालं. तेच करता करता आपण प्रकट केल्यानंतर का अजून परत त्यांना आलेला आहे. पण महाराजांनी का नजर चुकवली का जास्त लोक दिंड्यापुढे कोणी येतो टाकली दर्शनासाठी यायचे सर्वांना ज्ञात आहे ज्यांना चुकली का अगदी शेवटच्या अंतकाळ आला होता का ज्यांना चुकली माणसा पण अंतकाळ आल्यानंतर का सर्वांना वाटलं की कोणीतरी बघा जर माणसाचा टाळायचा असेल माणसाचा मृत्यू जर टाळायचा असेल तर त्यांनी सांगितलं 3 गोष्टी 3 प्रकारचे सांगितले आदिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक. सर्वात श्रेष्ठ मृत्यू जो आहे तो आध्यात्मिक मृत्यू. आध्यात्मिक मृत्यू सर्वात श्रेष्ठ सांगलाय. मृत्यू ही जीवनाची सामान्य क्रिया होतात ही विशेष क्रिया नाही. आपण माणूस मेल्यानंतर हळद करतो जिवंत राहिल्यानंतर का आपण काय केलं हे जीवनाचं विशेष आहे. महाराज आहे त्या महाराजांचं चरण तीर्थ आलं. चरण तीर्थाच्या मुखात घातल्यानंतर का महाराजांच्या जन्माला पूर्ण झाले. म्हणजे असे अनेक प्रसंग तुला सांगता येईल आणि एक किस्सा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये जे सेवेकरी होते म्हणून अध्याय 5 मध्ये का वास्तव राहण्याच्या दोघे गावामध्ये महाराज गेले. महाराज गेले का उन्हाळ्यामध्ये का 16 कलांनी सूरज बघा 16 कलांनी का सूरज तापत होता का एवढं दूर होतं आणि आधी आपण बघितलं मराठ प्रांतामध्ये का वरून पाणी भूमीच्या शेतामध्ये होतं अगदी वर्षो दूर तिथे पाणी नव्हतं पण महाराज असते का भास्कर महाराजच्या शेतामध्ये गेलेले आहे. अगदी घरात उन्हाकडे का घरात आलेले आहे आणि महाराजांनी सांगितलं अरे मला थोडंसं पाणी देत होतं कारण उन्हाळ्यामध्ये पाणी पाण्याचं मोठं पुण्य असतं पण भास्कर महाराजांच्या मुखातून वाक्य निघालं तुमच्यासारख्या मंदिरांना का पाणी पाजणं हे पुण्य नाही हे पाप आहे. पुण्य कोणासाठी होतं की जो कोणी तहानलेला आहे ज्यासाठी का अंतकरणातून जो तहानलेला आहे ज्याप्रमाणे गंमतमध्ये का कोण्या भक्ताची कृपा करत असतो. आपल्याला माहिती आहे की 7 वर्षाच्या धोरणाला गणपत केलेला आहे फक्त प्रल्हादासाठी आलेला आहे. सर्वत्र त्यांनी सांगितलं तुम्ही जेव्हा भास्कर महाराजांकडे गेले त्यांनी सांगितलं तुझेच जास्त आहे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. पण महाराजांनी विचार केलं की हा शेती आहे कृषी वस्त्र म्हटलं सांगितलं ज्यावेळेस का एक ठिकाण कोरडे होती कोरड्याची माती केली आणि महाराजांनी विचार केला पांडुरंगाचं विकास स्तवन केलं की तू आवड्यामध्ये का आव्यामध्ये का कोरवा गटाने का भीतीमध्ये बघा जेव्हा आवाज केला होता आव्यामध्ये तू मातीची किल्लं रचली माळवामध्ये का ज्या माळवामध्ये का नामदेव महाराज केल्यानंतर का ज्यावेळेस धावा केला सर्वांना ज्ञात आहे माऊली सोबत का त्याच्या भ्रमणासाठी गेल्यानंतर का नामदेव महाराजांनी का आखरी का ज्या भक्तीला प्रसन्न झाला आणि तुम्ही का पाणी त्यांनी दिलं तर माझ्याने काय वराड प्रांतामध्ये का हा जो जगताचा पोशिंदा आहे हा जो शेतकरी आहे डोक्यावरती पाणी आणतो त्या विहिरीला का तो अगदी का ज्या परिसरामध्ये पोषून पाणी नव्हतं त्याच विहिरीमध्ये का क्षणात महाराजांनी का पाणी आणलेलं आणि पाणी आणल्यानंतर का भास्कर महाराज का स्वतः धावत पळत आले. त्यांनी सांगितलं तुमचा अधिकार ओळखला नाही नतमस्तक झालेले आहे आणि महाराजांनी सांगितलं भास्कर महाराजांना की अरे भास्कर म्हणे आता मात्र एका थोडं पुढं बघितल्याला त्यांनी सांगितलं महाराज म्हणाले प्रपंचामध्ये का हे मला तुम्ही आठवण दाखवू नका कारण तुकाराम महाराजांनी का आपण सांगितलं ज्यावेळेस का संत ज्यावेळेस संतांची प्राप्ती झाल्यानंतर त्या संतांची संगत झाल्यानंतर जीवनामध्ये काय परिणाम होतो त्या सर्वांची तुम्हाला पत्र होऊन असते म्हणून का भास्कर महाराजांनी सांगितलं आता मी
भक्तिपंथाचा लाग मळा लावेल करी. महाराजांसमोर आले आणि महाराजांसमोर एका सोबत एका अगदी सेवेला एका दत्त म्हणून आहे शेगावला लागली का 17 बघा 17 पाटी होती किती 17 पाटी 17 नावाचे काढले 17 प्रकारची पाटी होती आणि देवी पाटीवर दुसरी होती पुढे सर्वांना ज्ञात आहे की हिंदू पाटाकडे छोटासा अन्याय झाला महाराज काढलं होतं पण आम्ही गेल्यानंतर त्याने सांगितलं तर महाराजांनी सांगितलं केसाला धक्का लागला संतांनी होतात पासून बोलले आणि संतांनी सांगितल्यानंतर होत नाही असं कधी घडत होत गणेश पुरातून काय आता काय उद्या माझ्या सर्वांना काय तुकाजी पाटलांनी कडदाजी पाडली तुकाजी भाग्यवान होता त्यांना मुलबान नव्हते कडदाजी पाटलांना 6 मुलं होती खंडू पाटील हरी पाटील नारायण पाटील अगदी का कृष्णराव पाटील का सगळे का अगदी महाराजांनी का भक्त होते आणि श्रावण महिन्यामध्ये का अगदी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये का उत्सव चालायचा उत्सव काय चालायचा पोथी चालायची भजन कीर्तन चालायचा आणि अन्नदानावर पूर यायचा होता सर्व विचार करू लागले नारायण मारुती सर्व म्हणू लागले अरे हरी आपण निका पाटलांनी खूप मुला हात म्हणे आणि याने का जोड्याला का करायचं सर्वांना ज्ञात आहे त्याने सांगितलं हरी पाटलाला घेऊन निघा त्यांनी तालमीत घेऊन गेले आणि त्यांची माझ्या कुस्ती केली महाराजांना फक्त स्पर्श केला पण महाराजांना स्पर्श केला नाही हरी पाटलांनी का घामाघूम झाली त्याची विचार करू लागले तिसरा हा कार्यक्रमावर दिसतो म्हणे पण उचललं त्याचं गजापर्यंत का हत्तीपर्यंत काय यांची शक्ती आहे आणि अशा शक्तीमध्ये आपल्याला सुद्धा पण आपल्या पद्धतीने म्हणा आपल्या पद्धतीने सेम असल्यामुळे नवीन आपला उद्धार करण्यासाठी का आपल्याला आणि पुढे काही पडलेला भक्तीचा रंग होत आला पुढे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पाचवी सर्व भावना विचार केलं तू काय लोकांना घाबरतो म्हणे ज्या ठिकाणी महाराजांनी का मारण्यासाठी का सर्व भाऊ आले सर्व भावनी उसाची का मोठी आणि होती बरं का त्यांनी सांगितलं बाबू साधू का म्हणे गणे म्हणायचं तर पाटलांची जी पद्धत होती श्रीमंती होती आणि त्यांच्या भाषणामध्ये तो उद्योगपणा नव्हता पण त्यांनी सांगितलं याने मला स्मित असे केलं याने उसाचा प्रहार केला शेवटी काही झालं शेवटी का घावलं का तुमचा एका ज्याप्रमाणे पप्पाची कुवाने का काकीने महाराजांना मारलं पण महाराजांनी का कीर्तनाला आले त्यांना घ्यायला गेले त्यांनी हातपाय लागले महाराजांनी काय केलं त्यांना ती मोडीने का हाताने का पन्हाळ्यामध्ये का युक्तच नाही दिला हात विकृत केला आणि तो वस्तू का त्यांनी सांगितलं थोडा परिश्रम करण्यासाठी त्या रसाचं पाठन करा पुढे का कडदाजी पाटा तुकाजी पाटील म्हणू लागले अरे ते सांगतो बा साधू एवढा मोठा आहे खंडू पाटाला नाही एवढी श्रीमंत होती बरं का एवढी मोठी का कळत श्रीमंत होते पण दुर्बळ नव्हते त्यांनी सांगितलं तू एवढा साधू का सांगतो का साधू तू मोठी सांगतो पण त्या साधूला तू साखर का झालं ज्या खंडू पाटील त्यांनी सांगितलं होता बघ म्हणे गण्यामध्ये काय म्हणायचे एवढे महाराजांना सर्व श्रेष्ठ असताना सद्गुरू होते श्रोते होते ब्रह्मनिष्ठ होते कृपाळ होते अशा ठिकाणी बघायची श्रेष्ठ असताना सुद्धा का कारण त्या वाडीमध्ये का गण्या म्हणायचे अरे गण्यामध्ये माझा सुद्धा म्हणतो का तू एवढा साधू आहे मग म्हणे मला मूल होत नाही मला मुलगा पाहिजे बरं झालं म्हणजे पाहतो का विनोदी काय केली म्हणे मला तू भीक मागतो तू एवढा नाही का घरचा संपत्ती असताना सुद्धा नाही का तू माझ्यासोबत भीक मागतो आहे थोडक्यात तू भिकारी आहे दाता तुला मी दाता आहे त्यांनी सांगितलं काही हरकत नाही हे तुला मला कळत नाही मी भगवंताला तुझ्यासाठी सगळ्यात एक कर मात्र मुलगा झाल्यानंतर का त्याचं नाव भिकू ठेवू भिक्यात नाव त्यांनी सांगितलं आणि भिक्यात नाव ठेवल्यानंतर नाही का आप्रसाचं भोजन नाही का ब्राह्मणांना भोजन द्यावं आणि त्यावेळी का असा आशीर्वाद दिलेला आहे ज्या हनुवटी घरी आल्यानंतर नाही का आपल्या सुद्धा सांगितलं तुकाजी पाटाला अनुभव आला काही दिवस जात नाही तोडून तरी का आपल्याला माहिती किती गंगाधर आहे का बरोबर आहे पुढे नाही का हनुमान पाटाला मुलगा झाला घाटापाटात का बारसं झालं नाव भिक्या नाव ठेवलं पुढे नाही का तुकाजी का पाटाला मुलगा झालं पाटाच्या मध्ये का दाडात बाळ लागू लागल्यानंतर का देशमुखांच्या पोटात का बाळ पुढे नाही का गणपती पाटील का बाळ झाल्यानंतर का पुढे का सर्वांना ज्ञात आहे
काय घेऊन असतो की भगवंताच्या चरणात लीन व्हावं आणि आल्यानंतर नाही का अगदी महाराजच्या जीवनातून जे असते ते आश्रम घडल्यानंतर नाही का हरिपाठाने विधान केलं म्हणजे असं काय करत नाही का आपल्याकडून काय अपराध घडला असेल की तुम्ही नाही का आणि का तुमच्या नाही का सेवेमध्ये कुठे कमी पडला आहात की तुम्ही नाही का थोडं असं पडले महाराजांनी सांगितलं मी जरी तुम्हाला सांगितलं तरी ते तुम्हाला कळलं आणि त्यांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे की बघा आता मी भाद्रपद महिन्यामध्ये नाही का ऋषी पंचमीला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नाही का मी इथून नाही का काही गणेश चतुर्थी कार्यक्रम होणार आहे आणि मग गणेश चतुर्थीच्या दिवशी नाही का सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्यांनी सांगितलं तुम्ही पार्थिव गणपती करा काय सांगितलं तुम्ही पार्थिव गणपती करा पार्थिव गणपती करा म्हणजे का हा जो पार्थिव देह आहे या पार्थिव देहाची बरोबर आणि मग ऋषी पंचमीच्या दिवशी म्हणजे सर्वांना 8 सप्टेंबर 1910 रोजी सकाळी 8 वाजता नाही का अगदी महाराजांनी नाही का सर्वांसमक्ष नाही का समाधिस्थ झालेले आहे आणि वेगवेगळ्या वाक्य केल्यानंतर महाराज समाधिस्थ झाले समाधी झाल्यानंतर सर्वांना हळूहळू नाही का महाराज सर्वांना नाही का ओरड झाली की महाराज गेले नाही का सर्वांना असं म्हणावं आलेले आहे पण तिथे नाही का त्यांनी सांगितलं महाराज जर गेल्यानंतर नाही का मग त्यांनी सांगितलं महाराज गेले पण आमचं खंडन होतं की आमचं घर बांधलं गोडगाव ते गोविंद शासन करण्यात बोलावं समाधी संधी आहे ते तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी आहे की समाधी संधी महाराजांनी का ज्याप्रमाणे स्वामींचा समाधी संधी आपण म्हणतो तत्वच असले का महाराजांची सुंदर समाधी का ही संजीवन आहे की ज्यावेळेस त्या महाराजांचा अगदी प्राण ठेवलेला नाही आणि त्यांच्या कपाळावरती डोळ्याचा गोळा ठेवल्यानंतर का कोणी का अगदी बोलू लागला आणि मग गोडगाव शास्त्री गोडगावचे गोविंद शास्त्री त्यांनी सांगितलं एक दिवसाची काय कथा महाराज वर्षभर नाही अगदी अखंड नाही का महाराज का आणि तुमच्यासाठी का प्राण बोलून ठेवली पण हे योग्य नाही म्हणून हळद पाडण्याचे महाराज भक्त असतील त्यांना निरोप पाठवा त्याच वेळेस का महाराज आपल्या भक्तांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्या दिवशी का ऋषी पंचमीच्या दिवशी 8 सप्टेंबर 1910 रोजी 72 दिंड्या गोळा झाल्या किती 72 दिंड्या गोळा झाल्या 1000 टाळ गोळा झाला आणि सर्व एका टाळामध्ये का महाराजांनी का समाधी का पालखीमध्ये बसवण्यात आलेला आहे मग तुम्ही म्हणतो महाराजांची का समाधी संजीवन कशी आहे तर ज्याप्रमाणे का बापूला काळे होता महाराज एकच भक्त होता पंढरपूर क्षेत्रात गेल्यानंतर का आम्हाला वेळ लागला काही लोकांना बोलवण्यात आनंद वाटला होता सोबतचे लोक निघून गेले हे काकीचंद्र माहिती बोलत राहिले आणि आल्यानंतर मग का सगळ्या लोकांचं दर्शन झालं पण आपण एका गर्दीवर असल्यामुळे का त्यांचं दर्शन झालं नाही आणि परिस्थिती गरिबीची असल्यामुळे गरीब माणसाला मंदिरात सुद्धा न्याय मिळतो आणि मग त्यांना असं वाटलं त्यांनी चेहऱ्याने हे झालेला उपास होता आणि दिवस आल्यानंतर का कारण का हरिपाठाच्या वाड्यामध्ये तर तुम्ही जेव्हा हरिपाठ करायची आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं पांडुरंगाचं दर्शन झालं नाही मला पांडुरंगाचं दर्शन व्हावं पण त्यांनी काय हिंदू बसलेले आहे पण महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे मी तुला त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन देतो ज्या ठिकाणी फक्त माझ्याकडे पड आणि मग महाराज उठलेले आहे दोघं पाय जोडलेले आहे आणि कमरेवरती हात ठेवल्याबरोबर का जसं पांडुरंगाचं का स्वरूप एका विटेवरती होतं ते करू बापूला खायला आणि मग दुसरे लोक म्हणू लागले जसं त्यांना दर्शन झालं तसं आम्हाला होऊ द्या ते म्हणे नाही जसं त्यांना दर्शन झालं तसं तुम्हाला होईल आधी तुम्ही बापूला काय सारखे त्याचा परिणाम नाही का त्यांना नाही का पुत्र प्राप्त झाला आणि पुत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांनी त्याचं नाव नामदेव पण नामदेवाला भगवंताची प्राप्ती कशी झाली ज्या प्रकार समाधी संजीवन घेतल्यानंतर महाराजची पालखी का अगदी शेगाव क्षेत्रामध्ये निघालेली आहे ज्यावेळेस बापूला काळी का घराजवळ का अगदी पालखी आलेली आहे आणि त्यांच्या पत्नीने का नामदेव रायांनी का महाराजांसमोर आल्यानंतर महाराजांनी का अगदी नामदेव रायांकडे बघून का स्मित हास्य केलं हे अजून सुद्धा तसं आहे स्मित हास्य केल्यामुळे का नामदेव रायांनी का जे काही अध्यात्माची प्राप्ती झाली जेवढं की त्यांच्या जीवनामध्ये याचे संपादन झालं ते विशेष झालं पुढे का आपल्या सर्वांना माहिती आहे की मुळगाव जिल्हा मुरलीधरराव भोसले की त्यांच्या मनातून त्यांना वाचवलं होतं त्यांनी सुद्धा काही इच्छा प्रकट केली की सत्पुराया की मला शेवटचं दर्शन तुमचं व्हावं तर तशा अवसरामध्ये का कोणी भोसलेला सुद्धा दर्शन दिलेलं आहे की ते आल्यानंतर का सर्वांना ज्ञात आहे
मी सकाळी सकाळी का अगदी तुझ्या पूजा केलेली आहे. महाराजांनी का समाधी दिलेली आहे. समाधी दिल्यानंतर का 10 दिवस झालं. 10 दिवस अन्नदान झालं. पुढे निघाले लोक म्हणतात का महाराजांनी मोठी केल्यानंतर काय अनेक प्रसंग आहेत. मग दादा मोठे वर प्रसंग सांगतो की ज्या का महाराज गेल्यानंतर का एक ज्या जयपूरची एक महिला तिला भूताची लागली होती. तिला सांगितलं की रामनवमी आले नाही तू भगवंताच्या दरबारामध्ये जा. तुझं बाधा नाही होतं बाधा नाही तुम्ही मोनिका तिथे आलेली आहे प्रकारे आणि मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्याने एका आरती झाल्यानंतर प्रसाद झाल्यासाठी गर्दी रोखली गेलेली आहे. त्याच क्षणामध्ये का त्या बाईच्या अंगावर खांब पडला. खांब पडल्याचा मोठा खांब होता की तो 10 लोकांनी उचलला जात होता. त्यांना आपल्या बाई गत प्राण झाले असते पण त्या बाईला उचललं आणि पुढे काही लोकनाथ कृष्ण डॉक्टर होते त्या डॉक्टरकडे तपासणी केलं. त्या लोकनाथ कृष्ण डॉक्टरने सांगितलं की ते कुठल्याही प्रकारचा मार नाही. त्याच्याही पलीकडे अजून तो म्हणाल की माझ्या 3 वर्ष झालं तर हरिपाठाने होते हरिपाठाने का अगदी अस्वस्थ झालं होतं की महाराजचं दर्शन केल्याशिवाय मला चेंज पडत नव्हती. 1.5 वर्षानंतर त्याप्रमाणे नाथ बाबांनी का स्वप्नात दृष्टांताला मावली की माझ्या गळ्याची मुले आहे. आपल्याला माहिती तसा सर्वच कवीने का हरिपाठाने का 1.5 वर्षानंतर महाराजांची या समाधी का ओपन केली. तर जशीच्या तशी आता महाराजांनी का नवीन नवीन समाधी संस्कृत महाराजांनी घेतली आहे. तो दर्शन घेत आहे. पुढे का सर्वांना त्यासाठी महत्त्वाचं घेतली का आताची जी पाटील मंडळी का ही काही कारभार का करत आहे तर सर्वांना ज्ञात आहे. 20व्या अध्यायामध्ये का ज्या ठिकाणी रामचंद्र पटलाकडे का महाराज एका दिवशी का गोसाव्याच्या रूपाने गोसाव्याच्या रूपाने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या रामचंद्र पटलांना आवाज दिलेला आहे महाराजांच्या राजानंतर त्यांनी बघितलं की मग हे साधून असते का एखादा गोसावी असून प्रत्यक्ष शत्रू गजानन महाराज आहे त्यांनी बोलावलं त्यांना साधी भोजन दिलं. त्यांनी सांगितलं काहीतरी मला कापड दक्षिणामध्ये महाराजांनी भोजन प्रसाद घेतल्यानंतर एका काही थोडाफार प्रसाद त्यांच्या मुलांना दिला आणि महाराजांनी सांगितलं ज्यावेळी त्यांनी 5 रुपये त्यांच्या हातात दक्षिणा दिली त्यांनी सांगितलं मी दक्षिणासाठी घेण्यासाठी तुझ्याकडे आलेलो नाही. मी फक्त याच्यासाठी आलो आहे की मंदिराचा कारभार तुम्ही पाहावा. तुम्ही जर मंदिराचा कारभार बघितला तर तुमच्या गणेश कुळाला कारण आताची जी पाटील मंडळी यांचं तुमचे गणेश कुळ आहे आणि तुमच्या गणेश कुळाला कधीच कमी पडणार नाही आणि असा आशीर्वाद दिला. महाराज निघून गेले. अगदी रामचंद्र पाटीलजी वस्तू विचार करू लागले. रात्री स्वप्न वृत्तांत झाला की ते प्रमाणे आपल्याला सर्व माहिती आहे. वृत्तांत आला तरी सांगितलं त्यांनी आपल्याला माहिती गणेश कुळाची सर्व मंडळी आहे ते महाराजांचे का अगदी सेवा म्हणून हवे करत आहे. असं जर त्याच्या भक्ताने का महाराजांची मनोभावे सेवा केली आजपर्यंत महाराज मागे परिवार आहे सांभाळतं आधी आघात निवार आहे या न्यायाप्रमाणे का महाराज रक्षण करतात. तुम्ही आपण सर्व मंडळी आहात. तुम्ही सुद्धा भक्तांच्या महाराजांनी का अगदी सेवा निरत झाला. ज्याप्रमाणे का ज्या ज्या भक्तांना का महाराजांनी का महाराजांनी आतापर्यंत कृपा केलेली आहे तीच कृपाने का महाराज तुमच्या आपल्याला सर्व करू आपल्या अशीच सेवा करून घेऊ हीच महाराजांची प्रार्थना करू आणि महाराजांच्या जीवनाचं दर्शन का जसं काही महाराजांनी बघून घेतलं जे काही असेल ते महाराजांनी का जे काही ते महाराजांनी का वाणीतूनच बनवलं गेलं. मी फक्त निमित्त मात्र होतो म्हणून का महाराजांना आपण नतमस्तक होऊ आणि थोडक्यात का आपण त्याचा भाव समजून का आपण सेवा करू. योग आहे पण भगवंताच्या दारामध्ये का शेवटच्या श्वासापर्यंत राहणं आपल्या जीवनात सेवा आहे आणि तत्वच असते का हे तर भगवंताचे शेवट बघा भगवंताचा असं जर समजून घेण्या माणूस आपल्या कष्टात राहिलं आणि ते जर आपण रक्षण केलं तर मात्र काही याच्या सर्वांनी का श्रेष्ठ जीवनामध्ये साधना नाही आणि या साधनेचा परिणाम काय होईल संतांची पायी देवी वेळोवेळी डाळ होईल. नवे नवे का अजून शेवटचा परिणाम तुकोबाला सांगतात तुका म्हणे
मी तर तुम्हाला शास्त्र करतो आणि झालेली सेवा संतोष